ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये पैसे वाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अपक्ष उमेदवार दत्ता घाडगे यांनी सोशल मीडिया अकाउंटवर लाईव्ह करत भूषण भोईर यांच्या काही कार्यकर्त्यांनी संस्थेच्या नावावर प्रत्येक लिफाफ्यातून 5,000 रुपये वाटल्याचा आरोप घाडगे यांनी केलाय। या प्रकरणी दत्ता घाडगेंनी पोलीस ठाण्यात सुद्धा धाव घेतली आहे। आपण बघू शकता हा पटवा आणि हा कोलसेचा पोरगा इथं याचा काही संबंध नसताना सुद्धा पैसे आणि पाकिटं घेऊन हे लोक पैसे वाटप करतात 5,000 रुपये प्रत्येक पाकिटामध्ये। आणि हा जो आहे भूषण भोईरचा सहकारी आहे, भूषण भोईरचं ऑफिस याची जी ट्रस्ट नावाची ट्रस्ट आहे भूषण भोईर वस्तू की मनोरमानगर हिट लिस्टवर असताना सुद्धा एवढं असं मला वाटतं। त्याच्यामुळे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। हे असं आम्ही रेड हँड पकडलेलं ते पैसे हे बघू शकता, एवढी गट्टी आणि हे पाकिट, तर हे बघ हे अशी अपक्ष उमेदवार आपण बघू शकता हा पटवा आणि हा कोलसेचा पोरगा इथं याचा काही संबंध नसताना सुद्धा पैसे आणि पाकिटं घेऊन हे लोक पैसे वाटप करतात 5,000 रुपये प्रत्येक पाकिटामध्ये। आणि हा जो आहे भूषण भोईरचा सहकारी आहे, भूषण भोईरचं ऑफिस याची जी ट्रस्ट नावाची ट्रस्ट आहे भूषण भोईर वस्तू की मनोरमानगर हिट लिस्टवर असताना सुद्धा एवढं असं मला वाटतं। त्याच्यामुळे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। हे असं आम्ही रेड हँड पकडलं। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत आहेत। शुभम, काय कारवाई झाली या प्रकरणात? हे बघ निश्चितच पाहिलं तर मतदानाला अवघा काही तास जो आहे तो शिल्लक असताना ठाण्यामध्ये आता पैशांचा पाऊस पडताना दिसून येत आहे। काही वेळापूर्वी जे आहे ते दोन्ही शिवसेना पक्ष जे आहे आमने सामने आला, त्यांनी देखील पैसे वाटप करत असल्याचं जे आहे ते बोललं होतं। आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस स्थानकामध्ये वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं होतं। आणि आता अशातच वर्तक नगर नंतर थेट आता कापूरबावडी पोलीस स्थानकामध्ये अशीच एक घटना जी आहे ती समोर आलेली आहे। हे दोन्ही उमेदवार आपण पाहिलं तर अपक्ष आहेत, एक भाजपचा बंडखोर उमेदवार आहे तर दुसरा कुठेतरी शिवसेनेचा बंडखोर उमेदवार असल्याचं बोललं जात आहे। आणि त्यांनीच जो आहे तो अशा प्रकारचा धक्कादायक प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे। प्रभाग क्रमांक 3चे जे उमेदवार आहेत त्यांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे। त्यांनी त्यांच्या फेसबुकच्या द्वारे जे आहे ते लाईव्ह करत ही संपूर्ण हकीकत जी आहे ती मांडलेली आहे। पाहिलं तर या व्हिडिओमध्ये जे आहे ते दोन तरुण आपल्याला हातामध्ये सफेद रंगाचे पाकिटं घेऊन दिसत असतील आणि त्याच्यामध्ये काही पैसे देखील आपल्याला दिसत आहेत आणि ते पैसे घरोघरी वाटत असल्याचं घाडगे जे आहेत म्हणत आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की प्रभाग क्रमांक 3चे जे भूषण भोईर अपक्ष उमेदवार आहेत त्यांनीच हे पैसे जे आहेत ते वाटण्याकरिता ह्या ठिकाणी आणले होते आणि ते एक संस्थेच्या माध्यमातून हे पैसे दोन तरुण वाटत आहेत। आणि हीच संपूर्ण घटना जी निदर्शनामध्ये आल्यानंतर दत्ता घाडगे आहेत त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी फेसबुकचा जो व्हिडिओ आहे लाईव्ह करत ही संपूर्ण हकीकत जी आहे ती मांडलेली आहे। आता हे सर्वच जे आहे ते मुद्दा पोहोचलाय। शुभम, धन्यवाद या माहितीबद्दल। हा जो आहे भूषण भोईरचा सहकारी आहे, भूषण भोईरचं ऑफिस याची जी ट्रस्ट